इंडियन मेडिकल असोसिएशनचा राज्य पदाधिकारी आणि सांस्कृतिक समितीचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, तसेच मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा समिती सदस्य आहे। या संपूर्ण प्रकारावर जर आपण एक दृष्टिक्षेप तटस्थ माणूस म्हणून टाकला तर एकच माझ्या लक्षात येतं की दुखणं म्हशीला आहे आणि सरकारचा इलाज पकालीला चालू आहे। MBBS डॉक्टर्स कमी आहेत, इथून चालू झालेला प्रवास आता BHMS डॉक्टरला CCMP कोर्स करून त्यांना MBBSच्या रजिस्टरमध्ये अधिकृतरित्या नोंद देण्याचा घाट घातला गेलेला आहे। यानंतर अशाच पद्धतीनं इतर पॅथी सुद्धा याच्यात घुसण्याचा प्रयत्न करणार, यामध्ये वाद नाही। ही भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून आज इंडियन मेडिकल असोसिएशन रुग्णाचं आरोग्य हिताला प्राधान्य देत हा संप पुकारलेला आहे। आम्ही सर्व रुग्णांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की त्यांचा त्रास व्हावा, त्यांना असं कोणतंही कृत्य आम्ही याआधी केलेलं नाही, परंतु आज आम्हाला नाईलाजानं सगळ्या मार्गांचा अवलंब केल्यानंतर सरकार काही बदलत नाही। कारण गेंड्याची कातडी पांघरलेलं हे सरकार गेल्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री म्हणतात की तुमचं बरोबर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या आदेशाला स्थगिती देत आहोत। आणि या 5 तारखेला सरकारनं लगेचच सांगितलं, आपला निर्णय तात्काळ U-टर्न पलटला आणि म्हणले की नाही आता BHMS वाल्यांना CCMP कोर्सद्वारे या तुमच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देत आहोत। तर मला असं वाटतं की होमिओपॅथी काउन्सिल ही वेगळी काउन्सिल आहे, त्याला MBBS महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आणण्याची कसलीच गरज नाही। CCMP कोर्सद्वारे काही अँटीबायोटिक्स देण्याची परवानगी दिली, तिथपर्यंत आमचा काहीही त्याला आक्षेप नव्हता, परंतु संपूर्णरित्या BHMSला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड नोंद देणं म्हणजे रुग्णाच्या आरोग्याशी, जीवाशी, प्राणाशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे, ते त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे। हा जो MBBSचा कोर्स आहे भारतातला सगळ्यात जगामधला टफ कोर्स आहे आणि इथून निर्माण झालेल्या डॉक्टर्सला फॉरेनमध्ये सुद्धा डिमांड आहे, मागणी आहे। आपल्या इथून पास झालेले MBBSचे कित्येक डॉक्टर्स फॉरेनमध्ये प्रॅक्टिस करत आहेत। आज आपण जर परिस्थिती पाहिली तर फॉरेनमध्ये एखाद्या अमेरिकेमध्ये सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये एखाद्या MBBS डॉक्टरची अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची असेल तर कमीत कमी 8 दिवस 7 दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि तोही खूप निवळ खर्चिक बाब असते। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी या गोष्टीचा प्राधान्याने विचार करावा आपल्याला, की आज आपण पाहतोय की MBBSच्या लेवलला होमिओपॅथी आणून ठेवायची, आमचा कोणत्या पॅथीला कमी लेखण्याचा उद्देश नाही। तुमची पॅथी तुमच्या जागी श्रेष्ठ आहे, तुमच्या जागी जर ही पॅथी श्रेष्ठ असेल तर मग तुम्ही दुसऱ्या पॅथीमध्ये का घुसण्याचा प्रयत्न करताय? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है? ही सरळ साधी गोष्ट प्रत्येकाच्या मनात येते की तुमची पॅथी श्रेष्ठ आहे, आम्ही सुद्धा मान्य करायला तुमची पॅथी श्रेष्ठ आहे, म्हणून तुमची पॅथी आमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न का करताय? आणि होमिओपॅथी डॉक्टर याला कशी काय मान्यता देऊ शकतात की हे आम्हाला आमची पॅथी सोडून ह्यांच्या पॅथीमध्ये यायचंय? तर मला वाटतं की हा दुजाभाव सरकारनं बंद करावा, एवढी विनंती आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी करतो। मार्ड संघटना इथं सामील झाली आमच्या आंदोलनामध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्र सेंट्रल मार्डनं सुद्धा आम्हाला पाठिंबा जाहीर केला। मॅग्मो जी मेडिकल ऑफिसरची संघटना आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। मेडिकल कॉलेजेसचे लेक्चरर्स, प्रोफेसर यांची असोसिएशन आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। फिजिशियन्स असोसिएशननं पाठिंबा जाहीर केलेला आहे, ऑब्स्टायनेकच्या असोसिएशननं आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे, इनरव्हील क्लब असेल, रोटरी क्लब असेल, या लोकांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। याचं कारणच एक आहे की या मागची जी काही असमानता आहे, सर्वसामान्य जनतेचा हित पाहून या लोकांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। धन्यवाद।